झी24 तास एक पाऊल पुढे। औरंगाबादमध्ये पोलिसांच्या असंवेदनशीलतेचा आणि बेजबाबदारपणाचा प्रत्यय आलाय। औरंगाबादेतल्या MIT कॉलेज रोडवर एसीपी विजय पवार यांच्या 100 नंबरी तवेरा गाडीचा आणि बाळू चंदनशिवे या तरुणाच्या दुचाकीचा अपघात झाला। या अपघातात तरुणाचा गुडघा फ्रॅक्चर झाला। पोलिसांनी मात्र या तरुणाला रुग्णालयात नेण्याऐवजी थेट मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात नेऊन तिथंच बसवून ठेवलं। एवढाच नाही तर बाळू चंदनशिवे या पीडित तरुणावर आपला रोप जमवून पोलिसी खाक्या दाखवत त्याला बेड्या ठोकायलाही कमी केली नाही। पोलीस एवढ्यावरच थांबले नाही तर बाळूच्या वडिलांकडे गाडीची नुकसान भरपाई म्हणून सुरुवातीला 50,000ची आणि त्यानंतर 25,000 आणि त्यावरही सेटलमेंट झाली नाही म्हणून शेवटी 13,000ची मागणी केली। त्याचवेळी बाळू आणि गाडीला सोडलं जाईल असा दमही देण्यात आला। औरंगाबादच्या मुकुंदवाडी परिसरात एकही दिवस असं जात नाही ज्या दिवशी घरफोडी किंवा मंगळसूत्र चोरी होत नाही। अनेक प्रयत्न करूनही पोलिसांना हे गुन्हेगार सापडू शकलेले नाहीत। मात्र बाळू सारख्या निरपराध्याला स्वतःची चूक लपवण्यासाठी दमदाटी करून बेड्या ठोकायला मात्र या पोलीस महाशयांना थोडा देखील विचार करावा लागत नाही। महाराष्ट्रासारख्या कायदेप्रिय असणाऱ्या राज्यात अशा प्रकारची घटना घडते म्हणजे दुर्दैवच म्हणावं लागेल। मी सरळ रोडाने येत होतो, ती माझ्या गाडी आली, हॉर्न बिन काहीच नाही वाजवलं, लगेच मी ती लगेच येऊन धडकली। मग लगेच मला नेलं तिकडं। मग किती 8-9 वाजता माझा भावाचा फोन आला होता। मग मी माझ्या भावाला सांगितल्यावर माझे पप्पा ते आले 10 वाजता। मला हातकडी लावून अटकवलं होता। विद्यार्थी तो पळून जात होता, त्याला अगदी थांबायला सांगितलं की बाबा तू घाबरू नकोस। त्याला थांबवलं, त्याला बसवलं, त्याला लागलं का प्रथमतः ते विचारलं, त्याच्या गाडीचं किती नुकसान झालं ते बघितलं, गाडी बाजूला घेतली। त्याची बहीण जी होती त्याला तिथं बोलवून घेतलं, त्याच्या वडिलांना बोलवून घेतलं आणि त्यानंतर त्यांना आपण मुकुंदवाडी पोलीस स्टेशनला घेऊन गेलो। आमच्या ड्रायव्हरने फिर्याद दिल्यावरनं त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला। पोलिसांच्या संवेदनशीलतेचा हा कळस आहे। आपण आत्ताच विजय पवार यांची प्रतिक्रिया पाहिली। खरं तर आपल्याकडून कोणतीही चूक झाली नाही, अपघात झाल्यानंतर त्याची विचारपूस केली असं म्हणतायत, पण त्यानंतर खरी वस्तुस्थिती मात्र जी समोर येते ती या तरुणाच्या बोलण्यातून येते। या संदर्भात मुकुंदवाडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला, त्याची चौकशी झाली, पण तो आजारी असताना त्याला दुखापत झाली होती। दुखापत झालेल्या अवस्थेत त्याला रुग्णालयात नेण्याचं माणुसकी शून्य कारभार हे का करता आला नाही हा पूर्णपणे या ठिकाणी प्रश्न आहे। औरंगाबाद पोलिसांच्या एकूणच कार्यक्षमतेवर गेल्या काही दिवसांपासून प्रश्नचिन्ह होतात। ज्या ठिकाणी पोलिसांनी आपली कर्तबगारी दाखवली आहे, विशेषतः त्या भागातलं जर क्राईम रेकॉर्ड पाहिलंय तर मंगळसूत्र चोरी असेल, घरफोडी असेल, अशा दोन्ही पद्धतीनं चोऱ्या ह्या वाढल्या आहेत। त्या ठिकाणी आपली कर्तबगारी न दाखवता केवळ आपल्या गाडीला धडक बसली आहे, त्या प्रकरणाची शहानिशा न करता त्या जखमी तरुणाला आपल्याच पोलीस स्टेशनमध्ये बसवून त्याच्या जीवाशी हळसांड केल्याचा धक्कादायक प्रकार हा औरंगाबादमध्ये घडला आहे। पोलिसांच्या असंवेदनशीलतेचा आणि बेजबाबदारपणाचा हा प्रत्यय आहे। झी24 तास एक पाऊल पुढे।